मला दावणीला बांधला तर नाव बदलतो चंदे आमचं. लय लगीन लगीन करायलेत नव. लग्नाचा मांडव दारात पडायच्या आत काडी लावतो का नाही बघतो आता. हॅलो राणाजी, कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. काय झालं? ते आज तुम्ही माझ्या आईला भेटणार होतात ना, काय झालं? भेटलात का? मी नव ते म्हणजे ते भेटलो मग अशी रस्त्यात मी. अहो फुल तयारीनं गेलतो, पण ते काय बोलता चाललं नाही, काहीच काम झालं नाही. प्लीज राणाजी, तुम्ही काहीतरी कराच. आता सगळं तुमच्या हातात आहे. मी माझ्या आईला एवढं चिडलेलं कधीच नाही बघितलं. ती खूप दुखावली गेली. तिच्यात इतका कडवटपणा आलाय ना की मला असं वाटतंय मी खरंच चुकतेय का काय. माझं कशातच लक्ष नाही लागत आहे. राणाजी, मी खरंच चुकतेय का? हे प्रेम करणं इतकं चुकीचं असतं का? इतकं वाईट आहे का हे? अंजलीबाई, म्हणजे ते कसं आहे बघा, एकतरी प्रेम बिम कसं असते आपल्याला माहित नाही होय. हा, पण त्यामुळे तुमच्या आईचं असं काय होईल असं वाटत नाही मला. हा म्हणजे मगाशी त्या रागवल्या होत्या ते बघितलं मी, आणि दुखावल्या बी आहेत जरा. आता त्या का दुखावल्या गेल्या हे नक्की शोधून काढलं पाहिजे बघा. त्यांच्या मनातलं तणकट काढायला पाहिजे. पण कसं? मी खूप प्रयत्न केला पण आई प्रतिसादच देत नाहीये मला. अहो देतील, शब्द आहे आपला. आणि तुम्ही ते काळजी करणं सोडून द्या. होय, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग मी काकींना भेटून हा प्रश्न सोडवतो म्हणजे सोडवतोच. आता तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, मी बघतो काय करायचं ते. हा ठीक आहे. आता तुम्ही फोन ठेवा आणि लागा शिकवायला. ठेवते. बाईंचं मन राखण्यासाठी आणि लग्नाचं प्रेम टिकवण्यासाठी तुला आता काकींना भेटावंच लागेल आणि त्यांची समजूत घालावीच लागेल. तुला जर अंजलीबाईंच्या तोंडावर हसू बघायचं असेल तर लागतं मला मर्दा. हे काम पार पाडायलाच लागते. तुला आता जिंकायलाच लागते. ती ह्या गावात नाही पूर्ण होणार. स्वप्न, अहो कुठली बी स्वप्न असू द्या, समधी स्वप्न पूर्ण करतो मी. तुम्ही काय बी काळजी करू नका. भाई समजू का आम्ही नाही म्हणजे तसं अंजलीबाईंना सांगतो आम्ही. तुम्ही बसा बसा बसा. माझी एक अट आहे. पूर्ण करतो की, तुम्ही नुसतं सांगा. हा, मी तुमच्या लग्नाला होकार देईन, पण लग्नानंतर तुम्ही आणि अंजलीनं पुण्यात किंवा मुंबईत सेटल व्हायचं. म्हणजे कायमचं तिकडेच राहायला जायचं. काय? हो म्हणजे तिकडं जायचं? काकी एवढं एक सोडून दुसरं काय बी सांगा. अंजलीबाईंना आणि मला लगीन करायचं हे खरं आहे, पण त्यासाठी मी आपलं गाव आपलं शेत सोडून जाऊ शकत नाही. पाहिजे तर अंजलीबाईंना मी सांगतो की मी गाव सोडू शकत नाही, पण जोवर तुम्ही लग्नासाठी होय म्हणत नाहीत तोवर मी लग्नाचा विषय बी काढणार नाही.
मग आम्ही ते वय समजू ना व चल की येतो चल. मुनिमजी साहेब आल्यात. हे माधू, अरे गोदाकाला बोला लवकर, साहेब आल्यात. राणा, ए राणा, गोदक्का, हो गोदक्का. साहेब आला तुम्ही, लई बरं झालं बघा. राधे पाणी घेऊन ये. हे आमचा नवरदेव कुठे दिस ना? ते शेतावर गेलाय. आता निरोप धाडते बघा. तुम्ही आलाय म्हटल्यावर पळतच येईल. मामांजी पाया पडतो. औक्षवंत व्हा. आता रानाचं लगीन झाल्याशिवाय आम्ही काय जाणार नाही इथून. आमचं बी तेच म्हणणं आहे. बर सुनबाई, आम्ही सांगितलं तशी तयारी चालू केली आहे ना? समधी तयारी झाली आहे ना? का हो? काय झालं? मामांजी आमसनी तर आता परक झाल्यासारखंच वाटायला लागलंय बघा या घरात. अहो एवढं काय काय घडतंय घरात, पण कुणी आम्हाला काही सांगत बी नाही. आम्हाला कशाला पत्त्या बी लागत नाही. समजा आपला आमच्या माग माग. सुनबाई, आमचं काय चुकलं का? नाही नाही नाही, अहो तुमचं कसं काय चुकल मामांजी? तुम्ही एवढं साफ दिलाचं म्हणून फोन करून समजा सांगितलं तरी, पण हिथं या घरात कुणी एक शब्द सांगल तर शपथ कुणाचा विश्वासच नाही बघा आमच्यावर. अहो तसं काय नाही सुनबाई, तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. पण काही फिक्स झाल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही असं ठरलं होतं आमचं. तुमचं म्हणजे आम्ही परकच नव. आत्ताच असं आहे, उद्या नवी सून घरात आली की काय होणार आहे आमचं कुणास ठाव. असू द्या, परक तर परक, पण तरी बी आम्ही या घरासाठी कायम झटत राहू बघा. अहो, तसं काय नाही सुनबाई. अहो एवढं मोठं कार्य चाललंय म्हणल्यावर थोडीफार गडबड व्हायचीच की. तुम्ही काय म्हणाल लावून घेऊ नका. नाही पण आमचा राणा भाऊजींवर एवढा विश्वास आहे का नाही मामांजी? पण त्यांनी एकच शब्दानं आम्हासनी सांगितलं नाही काही, परक करून टाकलो. आणि ही गोष्ट जास्ती जिव्हारी लागली आहे बघा आमच्या. अहो, असं जीवाला लावून घेऊ नाही नका. असू द्या. अहो, वहिनी, अहो माझंच चुकलं. ते समजा फिक्स झाल्यावर सांगणारच होतो. अजून काय फिक्स व्हायचं राहिलंय? कारण की त्या अंजलीबाईची आई तयार नाहीत ना. कुणाचा फोन आहे? हॅलो, आईनं निर्णय दिलाय की आपलं लग्न होणार.